आता एबीपी माझा ब्रेक नंतर 10च्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 25 मध्ये. तुळजाभवानी देवीच्या गर्भगृहासह मंदिराची नव्यानं बांधणी होणार. मंदिर दुरुस्ती कार्यक्रम 15 दिवसात निश्चित होणार. मंदिर दुरुस्ती करताना देवीच्या मूर्तीला धोका पोहोचू नये म्हणून धार्मिक प्रमुखांच्या सल्ल्यानं मूर्ती इतरत्र हलवली जाणार. सिडकोच्या 26,000 घरांच्या लॉटरीची प्रतीक्षा संपली. 19 फेब्रुवारीला 26,000 घरांच्या लॉटरी निघणार. खारघर आणि बेलापूर सीबीडीच्या सिडको कार्यालयामध्ये लॉटरी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तिसऱ्यांदा दहिसर टोल नाक्याचा केला दौरा. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मागच्या दौऱ्यात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची केली पाहणी. नॉट रिचेबलच्या चर्चेनंतर रणवीर अलाहाबादियाची पहिली पोस्ट. पोलिसांना सहकार्य करत असल्याची अलाहाबादियाची माहिती. वादग्रस्त विधानाबाबतही दिलगिरी व्यक्त. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा मोठा निर्णय. पंचांनी दिलेल्या निकालाची चौकशी करण्यासाठी नेमली समिती. 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना. मुंबईच्या सायन रुग्णालयासमोरच्या ब्रिजवर चालत्या गाडीला आग. इंडियन बँकेच्या अधिकाऱ्यांना वापरण्यासाठी दिलेल्या गाडीनं पेट घेतला. परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बल्कन आणि दुचाकीचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. महाकुंभात पुन्हा लागली आग. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी. आगीमध्ये अनेक तंबू जळाले. अग्निशमन दलानं आग आणली आटोक्यात. महाकुंभामध्ये 28 दिवसात आगीची ही चौथी घटना. माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आग्र्यात. कुटुंबासह दिली ताजमहालला भेट. राजस्थानच्या कोटामधील सीएफसीएल गडेपानच्या सरकारी शाळेमध्ये गॅस गळती. 13 मुलं झाली बेशुद्ध तर अनेकांना झाल्या उलट्या. लोकसभा अध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश. आणि नंतर 10च्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.